नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. पुढचे काही जे व्हिडिओज आहेत, 2-3 हे जे व्हिडिओज आहेत माझे, ते आहेत मी अनुभवलेल्या एका सुंदर शिबिराचे. श्री समर्थ सेवा मंडळ सातारा आणि वारसा ग्रुप दुबई यांनी मिळून आम्हा सगळ्यांसाठी, म्हणजे जे दुबईत राहतात किंवा जे परदेशात राहतात त्यांच्यासाठी विशेष पावसाळी शिबिर आयोजित केलं होतं. आणि जे बालसंस्कार आणि प्रापंचिक असं दोन्ही ती शिबिरं होती. 3 दिवसाचं शिबिर होतं. मी आणि गार्गी गेलो होतो आणि ह्या शिबिराचा एक सुंदर अनुभव मला जो आला, किंवा हे शिबिर मी कसं अटेंड केलं, दिवसभराचं शेड्यूल आमचं काय होतं आणि सगळा माझा जो अनुभव आहे तो मी पुढच्या या 2-3 व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी मैत्रीण माझ्यासोबत होती, रश्मी होती. सो खूप मजा होती की रश्मीसोबत मी हे शिबिर केलं. तुम्हाला सगळ्यांना हे व्हिडिओज आवडतील अशी अपेक्षा करते. चला तर माझ्याबरोबर सज्जनगडावर विशेष पावसाळी शिबिराला. नमस्कार मंडळी. पुणे सातारा असा आमचा बसचा प्रवास आता सुरू झाला आहे आणि लंच ब्रेक घेऊन आम्ही पुन्हा एकदा बस प्रवासाला सुरुवात केली. साधारण 2 तासात आम्ही गडाच्या पायथ्याशी होतो आणि मग नंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली. इथं सुरुवात करायची. वरती चढवून आणि भरपूर पाऊस आहे त्यामुळे आमची टीम तुम्हाला इथं चढताना दिसतीये. शिवाय जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी इथे डोलीचीही व्यवस्था होती. आणि आता शिबिर जिथे भरतं तिथे पावसामुळे सगळंच खूप ग्रीन झालंय. दिस इज अ बुक स्टॉल. ही रूम आमचा उघींना अलोकेट केलेली आहे. सो विल बी स्टेईंग हिअर. हा आहे आमचा व्ह्यू आणि हे सगळं आम्हाला दिसतंय आता खोलीतून. इजंट इट ग्रेट. सगळे आता रूम्समध्ये चालतात. रूम लोकेशन. वाव. आणि मी चालू आहे. आम्ही मेन समाधी देवळाच्या जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. ही आहे टीम वारसा आणि आता जे टीमचे आमच्या लीड आहेत, प्रमुख आहेत, ते आम्हाला उद्यापासनं शिबिर कसं असणार आहे काय याची साधारण कल्पना देत आहेत आणि त्याप्रमाणे आता उद्यापासनं शिबिराला सुरुवात होते. सो आता आम्ही हे सगळं उद्याचं सगळी तयारी करून ठेवली इथे. उद्या 6चा कॉल टाईम आहे. सो फटाफट आवरतं आहे आणि आता झोपणार. रमा मसाज करते गार्गीला. कोणी एकेकाळी पझल वगैरे खेळणार आहे एकत्र या मुली. सी यू टुमॉरो. गुड मॉर्निंग. ओह, सो वाजलेत 5:30 आणि आम्ही आता रेडी होतो आहे मॉर्निंग सेशनसाठी. मी झोपलेच नाही आहे रात्री. नवीन जागेत मला झोप नाही येत. ओके, लेट्स सी. लेट्स गो. आय हॅव व्हेरी युनिक थिंग टू टेल. हां, एका बेडकाचा आवाज 20 काउंट होत नव्हतो कारण मी मोजत होते रात्री. अशक्य. गुड मॉर्निंग.
तुला लागली का झोप? लागली ना, तिला लागली झोप. ओके, तू कितीला उठलास? 4:45. तू 4:30. तू हां उठलास? मी 4ला. 3 वॉट? ओ वाव. टाइम फॉर किड्स. शारदा मूळचत्वार वाचा बहुपंथ आनंदधारा गुहाचा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीर्घज्योती नमोस्तुते. प्राणायाम पण होतो, श्वासाचं पण हे आहे, मनाचं पण हे आहे आणि शरीराचं पण. तर त्या दृष्टीने आपण जर रोज सूर्यनमस्कार घातले तर आपल्याला कुठल्याही तऱ्हेचा आधार होऊ शकतो. मस्त आहे. यानंतर आमचे लेक्चर्स सुरू व्हायचे तिकडे आणि आजचा पहिल्या दिवशी डॉक्टर पल्लवी वर्तक ह्या स्पीकर होत्या. समाजकारण आणि राजकारणामध्ये आणखीन एक मुद्दा समर्थ आपल्याला उद्धृत करतात, ते म्हणजे कोणी जर आपल्याला त्रास देत असेल तर कसं वागायचंय? मुळू राहायचं नाहीये. समर्थ हेही आपल्याला शिकवतात राजकारण समाजकारणात. दटासे आणावा दट, उद्धटासे उद्धट. त्यामुळे समर्थ ह्या प्रकारचे मार्गदर्शन आपल्याला दासबोधातून करतात. आपल्याला असं वाटतं की धर्म म्हणजे काय, तर आपले खूप मोठं काहीतरी असेल, पण आपल्या रोजच्या आयुष्यातलं रोजचं कर्तव्य जर आपण नीट पार पाडलं तर आपण धर्मानुरूप वागलो असं आपल्याला म्हणता येतं. आवश्यक तेवढा असा नेटका या शब्दाचा अर्थ आहे. आपण प्रपंचच खूप करतो आणि असं होतं आपण. तर इथे सुद्धा आत्मपरीक्षण आलेच आहे आपल्याला. त्यामुळे प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ वेगा. पण मग या शब्दाचा अर्थ समर्थ असं सांगत नाही की आता प्रपंच आधी करून घ्या नेटका आणि मग परमार्थ. नाही, हे it should go hand in hand. There is no limitation to it. The problem is पूर्वीचे कोणी कॉम्प्युटर हँडल केले असेल तर माहिती असेल, पूर्वी ना हार्ड डिस्कला एक कमांड असायची, डिफ्रॅगमेंटेशन. कोणी केले? डिफ्रॅगमेंट लिहिलं नाही होते कमांड. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अजिबातच झोप नाही झाली आणि आत्ता सेशन झाली, जेवण झालं. आता मी प्रयत्न करणार आहे झोपायचा. रश्मी झोपणार आहे असं रश्मीने ठरवलं आहे. 1 तासभर आम्हाला 1.5 तास ब्रेक आहे. 1.5 तासाने बाय. ज्ञानिया मुखे इथे बोलते सरस्वती, बोलते सरस्वती. ही अनादि ही अनादि संस्कृती, ही अनादि सो चहा मिळालाय. देवबाप्पाला लेटर्स अशी एक ॲक्टिव्हिटी लहान मुलं इथं करत होती. बाय. कॅन आय सी व्हॉट यू आर मेकिंग ऑर लेटर? देवळाच्या मागे
आणि ते इतकं सुंदर आहे. धुक्यात किती दिसतं मी कॅप्चर करायचा प्रयत्न करते. ओ गॉड लुक एट द व्ह्यू, सो अमेझिंग. कसलं सुंदर, भीषण सुंदर. लुक ॲट दिस. ह्यासाठीच केला होता अट्टाहास. काय व्ह्यू आहे यार हा. हा नाही पण तुम्हाला खरं सांगू का, प्रयत्न करते हे व्लॉगमध्ये कॅप्चर करायला, पण प्रत्यक्ष डोळ्याने बघणं इज अन अनुभव. सुंदर. यू मस्ट कम इन मॉन्सून्स अँड एक्सपिरियन्स दिस. हायली रेकमेंडेड. असा होता आमचा पहिला दिवस आणि अजून डे 2, डे 3 हे बाकी आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये ही जर्नी आपण अशीच कंटिन्यू करू.